exploring chutneys and raitas from India. तुम्ही लहानपणी हे म्हणायचात का? कच्ची पपई पक्की पपई. आज त्याच कच्च्या पपईचं रायतं कसं करायचं ते बघूया. हे खूप खास आहे रायतं, कारण ही माझ्या माईची म्हणजे माझ्या आईच्या आईची रेसिपी आहे. मध्यमवर्गीय परिस्थिती पण साधे पदार्थ वापरून इतका सुंदर स्वयंपाक करायची माई. ह्या पपईच्या रायत्यात माई म्हणायची सगळ्यात महत्त्वाचं काय तर मोहरीची पूड. मोहरी अशी चढायला पाहिजे तरच त्या रायत्याची मजा. पपईच्या किसात मोहरीची पूड घालायची आणि साधी फोडणी, मोहरी, हिंग, जिरं आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. 1-2 दिवस ठेवलं ना की मोहरी मस्त चढते. मग काय, तुम्ही पोळी, भाकरी, भात कशाबरोबरही खाऊ शकता. पण अजून एक आयडिया म्हणजे दही घ्यायचं, छान फेसायचं आणि त्याच्यात हे मुरलेलं रायतं घालायचं आणि मग पोळीबरोबर खाऊ शकताच. पण सगळ्यात मज्जा कशात येते तर कुरकुरीत चकली किंवा कडबोळं. कुरकुरीत कडबोळं आणि मस्त पपईचं रायतं. काय अफलातून आहे कॉम्बिनेशन. नक्की ट्राय करा.